नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते. आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली मंडळी आणि आपण निघालो आपल्या साईडवरती जायला. आणि साईडवरती पोचून मित्रांनो समजलं की सामान म्हणजेच आपलं कामावर जे लागणार होतं परांचं सामान ते जरा कमी पडलेलं होतं, ते आणायला म्हणून आपण परत जाणार होतो. त्याच्या अगोदर म्हटलं जरा काय करणार आहोत आज ते काम दाखवून घेऊया. ही रूम मारायची मित्रांनो, न्यायला लागलेली बाजूची रूम, दोन्ही पण रूम आज कंप्लीट होतील आपल्या. आणि सामान जे मटेरियल जे कमी पडलेलं होतं ते आपण जाऊन पिकअप घेऊन आपला घेऊन येणार आहोत, म्हणून आपण घरी निघालो जायला. आणि मित्रांनो आज आपल्याला कुडाळला पण जायचं होतं, कारण की आज मित्राच्या बड्डेची पार्टी पण आहे आपली कोकण स्पाइस हॉटेलमध्ये, तिकडे पण जाणार आहोत आम्ही. तोपर्यंत म्हटलं आज लवकर लवकर काम आपलं संपवून घेऊया, म्हणून लगेच पिकअपमध्ये सामान भरलं मी आणि निघालो परत साईडवरती. आणि सामान भरून झालेलं मम्मीने पण आणि बायकोने पण थोडी मदत केली मला. आणि त्याच्यानंतर आलो साईडवरती आणि सामान तर मस्त उतरवून झालेलं, काम पण मस्त चालू होतं, आपल्या दोन्ही रूम कंप्लीट होत होत्या. त्याच्यानंतर जेवायला आलो मित्रांनो घरी आणि येताना उसाचा रस घेऊन आलेलो आणि मस्तच होता उसाचा रस पण. आणि रोबोटचं पिक्चर लागलेलं होतं ते बघत मस्त जेवलो. आणि मित्रांनो जेवण तर झालेलं होतं. त्याच्यानंतर आलो पिकअप आपला धुवायला टाकला इथं, कारण की आपण जिथं काम करायला त्याच्या बाजूला सर्व्हिसिंग सेंटर आहे मालकांचंच त्या कामवाल्या, तिथं धुवायला टाकला आपला पिकअप आणि मस्त धुतला त्याला. आणि एकच नंबर दिसत होता धुताना, मस्त एकदम व्हाईट. आणि त्याच्यानंतर धुवून पण झालेला होता, मग बाजूला लावायचा म्हणून दुसऱ्या गाड्या येत होत्या म्हणून आपण मस्त आपलं पिकअप पाठीमागे करून लावला. त्याच्यानंतर काम पण झालेलं होतं, मग कामगारांना घेतलं आणि घरी निघालो मित्रांनो. आणि घरी पोचून मस्त तयार झालो आणि निघालो परत कुडाळला जायला. आणि तुम्हाला बोललेलो सकाळी कुडाळला जायचं होतं, आपल्या मित्राची बड्डेची पार्टी आहे म्हणून. आणि मस्त आम्ही तिघं मित्र निघालो, मी, गणेश आणि अक्षय. आणि मस्त आपली पार्टी होती आज. आणि आलो आम्ही इथं कोकण स्पाइस हॉटेलमध्ये. इथं आल्यावर मित्रांनो एकदम फिलिंग अशी म्हणजे ढगात असते, एकदम भारी वाटतं इथं येऊन. असं लोकांना असं वाटतं की एवढं मोठं हॉटेल आहे, किती बिल होईल काय माहिती, असं म्हणून असा विचार करून एक एक लोक म्हणजे इथं येत नाहीत. पण असं काही नाही मित्रांनो, जेवढं लहान हॉटेलमध्ये बिल होतं तेवढंच इथं पण होतं. जास्त रेट नाही आहे त्यांचे, पण रिजनेबल रेट आहेत. कधी आलात तर या. आणि यांचं इथं मस्त जेवण पण झालेलं होतं आपलं आणि फोटो काढायचा कार्यक्रम यांचा झाला. मस्त फोटो बिटो काढले एकमेकांचे. आणि त्याच्यानंतर आम्ही मित्रांनो निघालो आणि हॉटेल दाखवतो तुम्हाला बाहेरून. आणि हॉटेल तर एकच नंबर आहे, खूप मोठं हॉटेल आहे असं नाही. आणि त्यांनी आता नवीन एक हे राबवलं उपक्रम मस्त, तो पण मी परतच्या वेळेला आलो तर दाखवेन. म्हणजे असं कोकणी वाडाबिडा असं दाखवलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.